या विषयात नाही नाही काही तुम्हाला कुठून म्हणत लागली नाही झालं हे काय आता हे रवाना होत आहे रवाना होते तुम्ही होऊन जा. एक महिन्यापूर्वीपासून सरकारने घोषणा केली होती की पंढरपूर जाण्यासाठी विशेष बस मोहीम आम्ही राबवणार आहोत, विशेष बस सोडणार आहोत. पण आणि हे सगळे वारकरी संप्रदायाचे लोक त्यामुळे इथं त्या घोषणेमुळं इथं जमा झाले आहे. दरवर्षीचे पंढरपूरच्या वारीला मोठ्या प्रमाणात वारकरी पूर्ण महाराष्ट्रातून जाते आणि वर्धेतूनही तसेच जाते. हे लोक सकाळच्या 7 वाजतापासून वर्धाच्या बसस्टॉपमध्ये येऊन उभे आहे. इथं कुठल्या यांच्या उभे राहण्यासाठी व्यवस्था नाही, यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही आणि सकाळी 7 वाजता जो बस लागणार होती ते अद्यापही नियोजनच्या अभावे इथं लागू शकली नाही. म्हणजे सरकारची घोषणा फक्त मोठ्या मोठ्या TV चॅनल्सवर असते, पण जमीन पातळीवर यांचा कसा ढसाळ नियोजन राहते ते आज वर्धेच्या बसस्टॉपवर बघायला भेटला. आम्हाला जशीच याची माहिती भेटली तसंच आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इथे आंदोलनाची भूमिका घेतली. इथल्या DCला सांगितलं जेव्हापर्यंत बसेस लागणार नाही आणि हे वारकरी याच्यात बसून रवाना होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही वर्धेचा बसस्टॉप सोडणार नाही, इथंच आम्ही आंदोलन करू. तत्काळ हे लोकांसाठी बसची उपलब्धता इथं होणं हळूहळू सुरू झाली आहे. आताही यांच्या अजून 2-3 बसेस येणार आहे इथल्या DCनं सांगितलं आहे. आमच्या महाविकास आघाडीचे जो खासदार आहे वर्धेचे अमरभाऊ काळे त्यांनाही आम्ही याची माहिती तत्काळ दिली. त्यांनीही DCला आणि जो इथले व्यवस्थापक आहे प्रमुख अधिकारी आहे त्यांना माहिती देऊन तत्काळ व्यवस्था करण्यासाठी वारकऱ्याला कुठलीही नियोजन अभावी त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहे. जेव्हापर्यंत हे वारकरी संप्रदाय पूर्णपणे बसमध्ये बसून रवाना होत नाही तेव्हापर्यंत शिवसेना वर्धा बसस्टॉपचा ताबा सोडणार नाही अशी आम्ही भूमिका घेतली आहे.